नमस्कार मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागात आपण असं पाहणार आहोत की जीवाचा वाढदिवस असल्यामुळे मानिनी नंदिनीला विचारते की तू जीवाच्या वाढदिवसाचं काही प्लॅनिंग वगैरे केलंय की नाही। तेव्हा नंदिनी मानिनीला म्हणते अजून तरी काहीच नाही। मग मानिनी नंदिनीला म्हणते का ग? तेव्हा नंदिनी म्हणते 1 मंथ ॲनिव्हर्सरी नंतर मला आता धडकीच भरली आहे, त्यामुळे मी काहीच प्लॅनिंग नाही केलं असं नंदिनी मानिनीला सांगते। दोघेही ठरवतात की काहीतरी चांगला प्लॅन करू। मानिनी ही नंदिनीला वाढदिवसासाठी प्रोत्साहन देत असते। एकीकडे आपण पाहतो की काव्या ही तिचं कपाट आवरत असते। तिला तिथं पिवळ्या रंगाचं जॅकेट दिसतं। ते जॅकेट दिसल्यावर काव्या जॅकेट हातात घेते आणि मनातल्या मनात विचार करू लागते की हे जॅकेट तर मी जीवाला गिफ्ट म्हणून दिलं होतं, ते पार्थकडे कसं? मग ती विचार करू लागते। नंतर ती पार्थला विचारते हे जॅकेट तुमच्याकडं कसं? तेव्हा पार्थकडून काव्याला कळतं की हे जॅकेट जीवाकडून पार्थने घेतलं आहे। हे कळल्यानंतर काव्या खूपच चिडते। काव्या पार्थवर चिडते आणि त्याला ओरडते। काव्या पार्थला म्हणते की दुसऱ्यांच्या गोष्टीवर हक्क कधीच गाजवायचा नसतो। त्यावर पार्थ काव्याला म्हणतो की मी जीवाचं जॅकेट ढापलं म्हणून तुम्हाला एवढा त्रास झालाय, तर तुमच्या नंदिनी ताईंनी तुमचं असं काय ढापलंय म्हणून तुम्हाला एवढा त्रास होतोय? तेव्हा काव्या म्हणते माझ्या सगळ्यात जवळची गोष्ट आणि आवडती गोष्ट ही नंदिनी ताईकडे आहे। तेव्हा पार्थ काव्याला विचारतो की कोणती गोष्ट आहे ती? काव्या अचानक गप्प होते आणि शांत उभी राहते। ती काहीच बोलत नाही। मालिकेत पुढील भागात जीवाचा वाढदिवस साजरा होताना आपल्याला दिसणार आहे। नंदिनी सोबत जीवाची जवळीक पाहून काव्याला खूपच राग येतो। ती खूप चिडते, अस्वस्थ होते आणि आरडाओरडा करते। आणि आता ती जीवाला म्हणते की उद्या तुझा वाढदिवस आहे, तुला गिफ्ट तुला नाही तर तुम्हा दोघांनाही मिळणार आहे। आपल्यातलं खरं नातं मी सगळ्यांना सांगणार आहे। काव्याचं बोलणं ऐकून जीवा खूपच घाबरतो। जीवाच्या रूममधून काव्याला बाहेर पडताना पाहून नंदिनी काव्याला म्हणते की उद्याच्या वाढदिवसाचं सरप्राईज तू फोडलं तर नाहीस ना? तेव्हा काव्या नंदिनीला म्हणते नाही ताई, उद्याचा वाढदिवस हा सर्वांच्याच लक्षात राहणार आहे। उद्याचं सेलिब्रेशन हे कायम सगळ्यांच्या लक्षात राहील असं काव्या नंदिनीला म्हणते। आता जीवाच्या वाढदिवसाच्या दिवशी काव्या जीवा आणि तिच्या नात्याचं सत्य सर्वांसमोर उघडं करणार का, हे पाहणं अतिशय रंजक असणार आहे। तर येणाऱ्या भागात काव्या हे सत्य सर्वांसमोर सांगेल का, हे पाहणं रंजक असणार आहे। तर मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।